ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधाच्या 27व्या अध्यायात आपण प्रवेश केलाय. कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत की एखादा आत्मदर्शी मुनी आपल्या उघड्या डोळ्यांनी सूर्याला जसा पाहू शकतो त्याचप्रमाणे आपल्या शुद्ध अंतःकरणाच्या साह्यानं तो परमेश्वराचाही साक्षात्कार करू शकतो आणि अद्वितीय अशा ब्रह्मपदावर तो आरूढ होऊन बसतो. पण याच्यासाठी काही पथ्य त्यांनी पाळायला पाहिजे. हे फळ आहे, ते फळ प्राप्त करण्यासाठी काही साधना करायला पाहिजे. ती साधना उलगडून सांगताना ते म्हणाले की यमादी योग साधनांच्या द्वारे श्रद्धापूर्वक अभ्यास करत चित्ताला वारंवार एकाग्र करणं अत्यंत आवश्यक आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा जो अष्टांग योग आहे, हा योग निरंतर साधत साधत चित्त एकाग्र करणं आवश्यक आहे आणि त्याच वेळेला त्या प्रत्येक अंगावर आपली श्रद्धा असली पाहिजे. ते साधन निरंतर व्हायला पाहिजे आणि असं चित्त नुसतं एकाग्र करून भागणार नाही, तर भगवंताच्या ठिकाणी खरा भाव असला पाहिजे. तसा खरा भाव जर असेल तरच पुढे भगवंताच्या कथांचं श्रवण होईल. यच्च यावत सर्व प्राणीमात्रांच्या बद्दल समत्व बुद्धी निर्माण होईल. कोणाही बरोबर वैर चित्तामध्ये राहणार नाही. कुठल्याही पदार्थाबद्दल, विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल आसक्ती उरणार नाही. यदा कदाचित आसक्ती निर्माण झाली तर लगेच त्याचा त्याग करण्याची बुद्धी होईल. सदैव ब्रह्मचर्य व्रत धारण करून राहणं, मौनात राहणं. आणि मौनात राहणं याचा अर्थ खोड्याने इतरांना सांगणं असं नव्हे. आपल्या चित्तामध्ये अन्य कुठले विचारच येऊ न देणं हे खरं मौन आहे. मननात मौनम. तेव्हा मौन व्रत धारण करणं आणि बलिष्ठ अशा ताकदवान अशा आपल्या स्वधर्मानं ज्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली आहे, अर्थात भगवंताला समर्पण, सदैव सर्व समर्पण करण्याच्या बुद्धीतून जेव्हा हे बळ मिळतं, त्यावेळेला त्या साधकाची वृत्ती होते की प्रारब्धानुसार जे काही मिळालं असेल त्याच्यातच आपण संतुष्ट राहावं, समाधानी राहावं. अत्यंत मर्यादित परिमित भोजन करणं, सदैव एकांतामध्ये राहणं म्हणजे चित्तामध्ये त्या एकांताच निश्चय करणं, सदैव शांत राहणं, सगळ्यांच्या ठिकाणी मैत्रीभाव बाळगणं, सर्वांच्या बाबत दयाळू असणं, असलेल्या ओढवलेल्या परिस्थितीबाबत अत्यंत धैर्यशील असणं आणि प्रकृती आणि पुरुषांच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवातून जे तत्वज्ञान प्राप्त झालंय त्याच्यातून स्त्री पुत्रादी संबंधांसह ह्या देहामध्ये मी आणि माझेपणाचा जो खोटा अभिनिवेश निर्माण होतो त्याच्यापासून दूर असणं, तो अभिनिवेश निर्माणच होऊ न देणं, बुद्धीच्या जागृतादी अवस्थांपासून सुद्धा आपण स्वतःला वेगळं ठेवणं आणि भगवंताशिवाय, परमात्म्याशिवाय अन्य कोणतीही वस्तू आपल्या मनात येऊ न देणं, त्याचा विचार न करणं, असं जो करील त्याला त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल आणि तो अद्वितीय अशा ब्रह्मपदावर जाऊन बसेल. यथा जलस्थ आभासा सरस्थेना व दृश्यते स्वाभावसेन तथा सूर्यो
जलस्थेन दिवी स्थिता, ज्याप्रमाणे पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब हे भिंतीवर पडलेल्या आभासाच्या संबंधानं पाहिलं जातं आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाद्वारे आकाशातल्या सूर्याचं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे वैकारिक आदी भेदातून 3 प्रकारचा अहंकार देह, इंद्रिय आणि मनामध्ये स्थित असलेल्या प्रतिबिंबांकडनं लक्षित होतो आणि मग पुन्हा सत अशा परमात्म्याच्या प्रतिबिंबयुक्त अहंकाराच्या द्वारे सत्यज्ञान स्वरूप परमात्माचं दर्शन आपल्याला होतं. पुढे देवहूतीला कपिल महामुनी काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.